नमस्कार, माझ्या इंडियन मॉम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप असं स्वागत आहे. तर थंबनेलवरून पाहिलेच असेल की आज जी आपण भाजी बनवणार आहोत ती गवारीची भाजी आहे. रोजच्या जेवणातलीच आहे, पण ती करण्याची पद्धत ती वेगळी आहे थोडीशी. तर आपण पाहू शकता ह्या पद्धतीने जर आपण भाजी केली तर खाण्यास अतिशय छान लागते. तर त्यासाठी जे साहित्य आहे, गवार घेतली आहे, स्वच्छ निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची. त्यासाठी जे वाटण आपण टाकणार आहोत तर त्यामध्ये आपण शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण. आपलं जसं तिखट हवं आहे ना त्याप्रमाणे आपण मिरच्या घ्यायच्या, लसणाच्या 7-8 पाकळ्या घ्यायच्या आणि शेंगदाणे जसं आपल्याला पाहिजे की काय काय ना जास्त शेंगदाणे आवडतात, कोणाकोणाला कमी शेंगदाणे आवडतात, त्याप्रमाणे घ्यायचं. त्याला छान भाजून घ्यायचं. ठीक आहे. ह्या ज्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना गवारची, ज्यांना आवडत नाही त्यांनासुद्धा ती आवडेल भाजी. आता भाजून झालेलं आहे आपल्याला. आता ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. थोडंसं थंड झालं की मिक्सरमधून ते बारीक, म्हणजे खूप बारीक नाही करायचं, थोडंसं ओबडधोबडच ते वाटायचं. ठीक आहे. आता काढून घेते मी. आणि त्याच कढईमध्ये आपण निवडून स्वच्छ धुतलेली गवार आपण ती भाजायला ठेवूया. गवार छान भाजून घ्यायची. गवार भाजली ना त्याची टेस्टच खूप छान लागते. पाहू शकता तुम्ही. आता ते वाटण मी मिक्सरवरती बारीक करते. जे कोणी माझा हा व्हिडिओ पाहत आहे त्याने प्लीज लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. गवार चांगली भाजलेली. आता आपण ती काढून घेऊया. आणि मिक्सरवरती पण बारीक वाटून घेतलेलं आहे. कढई रिकामी करून पुन्हा ती त्याच गॅसवर ठेवून द्यायची. तेल टाकायचं, त्यामध्ये बारीक गॅस करायचा. थोडीशी जिरीची फोडणी द्यायची. तुमच्याकडे कढीपत्ता असेल ना तर कढीपत्त्याची फोडणी दिली तरी चालेल, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकलेला. तर थोडीशी जिरी टाकूया, त्याची फोडणी देऊया. त्यामध्ये ते जे वाटण केलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करूया. छान परतून घ्यायचं. गॅस जास्त फास्ट करायचा नाही. थोडीशी हळद टाकायची आहे. छान परतून घ्या. गवार टाकून घेऊया. आता वाटण छान परतलं ना, गवार टाकून घ्यायचे. मग ते पुन्हा मिक्स करायचे छान. थोडं मीठ टाकूया चवीनुसार. जसं आपल्याला मीठ हवं त्यानुसार मीठ टाकूया. पाणी टाकूया. पाणी टाकून पुन्हा हलवूया. जसं आपल्याला पाणी हवं आहे ना त्यानुसार पाणी टाकायचं आहे. पाणी अजून थोडं टाकावं लागेल.
थोडीशी त्याला उकळी येऊन द्यायची. उकळी आल्याच्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवूया आणि गॅस मीडियम फ्लोवरती ठेवूया. बघा आपली भाजी शिजलेली आहे. पाहू शकता का छान कलर पण आलेला आहे. आता व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. प्लीज रेसिपी बनवून पहा. आवडली तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.